फ्लावर नाही फायर आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आला आणि राज्यात हा डायलॉग गाजायला लागला. कल्पनेच्या पलीकडचा निकाल या विधानसभा निवडणुकीत राज्यात पाहायला मिळाला. भाजपनं 132 तर महायुतीनं 236 असं ना भूतो ना भविष्यती विजय मिळवला. त्यामुळं महायुतीच्या अभूतपूर्व यशाची आणि महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची चर्चा होते. पण या निकालानंतर नवनीत राणांच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात नवनीत राणा बाण सोडण्याची ॲक्शन करून हनुवटीवरून हात फिरवताना दिसतायत. या मिरवणुकीतून त्यांनी बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होते. कोल्हापुरातही धनंजय महाडकांनी शड्डू ठोकत सतेज पाटील यांना आव्हान दिलं. त्यामुळं विजयापेक्षा भूतकाळातल्या पराभवांच्या काढलेल्या वचप्यांबद्दल जास्त चर्चा होते. यावेळच्या निवडणुकीतून पराभवाचा वचपा कोणी काढला, कोणी कोणाला शह दिला, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती नवनीत राणांपासून. लोकसभेत नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश करत कमळ चिन्हावर अमरावती लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्याला मात्र भाजपसह महायुतीतील बच्चू कडूंनी विरोध केला. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी राणांच्या विरोधातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. राणा यांच्यासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतल्या. भाजपनं सगळा फोर्स लावूनही नवनीत राणांचा पराभव झाला. बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतांच्या विभाजनाचा मोठ्या प्रमाणावर राणांना फटका बसला. दुसरीकडे राणांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी ही सगळी ताकद लावली होती. लोकसभेनंतर आता विधानसभेत रवी राणांची पाळी असा इशाराही विरोधकांकडून देण्यात आल्याचं बोललं गेलं. विधानसभेत मात्र रवी राणा निवडून आले. गेल्या वेळी रवी राणा 15,541 मतांनी निवडून आले होते. यंदा ते 66,974 मतांनी विजयी झालेत. दुसरीकडे मात्र बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांचा पराभव झालाय. हे पराभव धक्कादायक असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे. लोकसभेत आपल्याला विरोध करणाऱ्या नेत्यांचा पराभव झाल्यानंतर नवनीत राणांनी जंगी मिरवणूक काढत जल्लोष केला. या मिरवणुकीत त्यांनी यशोमती ठाकूर यांना उद्देशून हात ताणून बाण सोडले आणि हनुवटीवरून हात फिरवून झुकेगी नाही असं सुचवत बच्चू कडूंना इशारा दिल्याचं बोललं जात आहे. यशोमती ठाकूर गेल्या वेळी 10,361 मतांनी निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांचा 7,617 मतांनी पराभव झालाय. तर बच्चू कडू 2019ला 8,396 मतं घेत विजयी झाले होते. त्यांचा यंदा 12,131 मतांनी पराभव झालाय. लोकसभेच्या पराभवाचा बदला घेतल्याची दुसरी घटना फलटणमध्ये घडली. फलटण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभेत येतो. माढ्यातून भाजपनं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लोकसभेसाठी तिकीट रिपीट करण्याचा निर्णय घेतला. त्याला माळशिरसचे मोहिते पाटील, उत्तम जानकरांनी आणि फलटणच्या रामराजेंनी प्रचंड विरोध केला. यातून मोहिते पाटील, जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांना निंबाळकरांविरोधात उभं केलं. त्याला रामराजेंनी साथ दिली. यामुळे रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव झाला. त्यानंतर मोहिते पाटील, रामराजे आणि रणजित निंबाळकरांचा संघर्ष तीव्र झाला. विधानसभेतून आपली ताकद दाखवून देण्यासाठी दोन्ही बाजूंनी फलटणमध्ये ताकद लावली गेली. सिटिंग गेटिंगनुसार अजित पवार गटानं दीपक चव्हाणांना उमेदवारी दिली. मात्र रामराजेंनी चव्हाणांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवून देत संपूर्ण फोर्स त्यांच्या मागे लावला. त्यानंतर अजित पवारांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांना निवडून आणत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांनी रामराजेंवर मात केल्याचं बोललं जात आहे. गेल्या वेळी दीपक चव्हाण सुमारे 31,000 मतांनी विजयी झाले होते. यंदा त्यांचा 17,046 मतांनी पराभव झालाय. दुसरीकडे माळशिरसमधून जानकरांचा मोहितेंच्या साथीनं लाखभर मतांनी विजय होईल असं बोललं जात होतं. मात्र त्यांना 13,147 इतकंच मताधिक्य मिळालंय. त्यामुळे इथेही निंबाळकरांनी भाजपच्या सातपुत्यांसाठी मोठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. फलटणच्या निकालानंतर रणजितसिंह निंबाळकरांनी दंड ठोपटत रामराजेंना इशारा दिल्याचा फोटो व्हायरल होतोय. लोकसभेचा बदला घेतल्याची तिसरी जागा म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघ. नगर जिल्ह्याच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील ही दोन मोठी प्रस्थ. दोन्ही नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात एकहाती वर्चस्व निर्माण केलंय. काँग्रेसमध्ये असताना या दोन्ही नेत्यांमध्ये असणारा सुप्त संघर्ष विखे भाजपमध्ये गेल्यानंतर तीव्र झाला. लोकसभेत भाजप नेते माजी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात थोरातांसह शरद पवार गटानं ट्रॅप लावला होता. त्यात सुजय विखेंचा शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी पराभव केला. लोकसभेतील पराभव राधाकृष्ण विखे पाटलांसह सुजय विखेंच्या जिव्हारी लागला होता. यातून सुजय हे संगमनेर किंवा राहुरीतून लढण्यासाठी चाचपणी करत होते. त्यातच सुजय विखेंच्या व्यासपीठावरून एका नेत्यानं थोरातांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यातून त्यांना उमेदवारी मिळाली नाही असं बोललं जातं. त्यामुळे विखेंनी महायुतीतील शिंदे गटाच्या अमोल खताळांना ताकद दिली. तर राहुरीतून
भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी यंत्रणा सक्रिय केली. विधानसभेचे निकाल आल्यानंतर संगमनेरमधून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंचाही पराभव झाल्याचं स्पष्ट झालं. यात थोरातांचा पराभव धक्कादायक असल्याचं बोललं जातं. मात्र ही किमया विखेंनी करून दाखवल्याची चर्चा आहे. यातून विखेंनी लोकसभेतील पराभवाचा वचपा काढल्याचं बोललं जात आहे. गेल्या निवडणुकीत 62,252 मतांनी विजयी झालेल्या थोरातांचा यंदा मात्र 10,560 मतांनी पराभव झालाय. आता कोल्हापुरात मुन्ना महाडिक आणि बंटी पाटलांच्या मैत्रीची आणि दुश्मनीची कायमच चर्चा होत असते. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी हे नेते कायमच आमनेसामने येतात. लोकसभेत बंटी पाटलांनी महाडिक गटावर मात दिली होती. आता विधानसभेत महाडिकांनी पाटील गटाला अक्षरशः धूळ चारल्याची चर्चा आहे. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपचे अमल महाडिक विजयी झाले असले तरी इथली खरी लढत ही मुन्ना विरुद्ध बंटी यांच्यातच होती. इथून सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झालाय. गेल्या निवडणुकीत 42,706 मतांनी ऋतुराज पाटील विजयी झाले होते. यंदा त्यांचा अमल महाडिक यांनी 17,630 मतांनी पराभव केलाय. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला व्हाईट वॉश देत महायुतीनं सतेज पाटलांच्या वर्चस्वाला धक्का दिलाय. परिणामी कोल्हापूरच्या राजकारणात धनंजय महाडिकांनी चांगलाच कणका पाडल्याची चर्चा रंगली आहे. तसंच या विधानसभेत कसबा मतदारसंघाच्या माध्यमातून भाजपनं काँग्रेसचा बदला घेतल्याचं बोललं जात आहे. 1990 पासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं हिसकावला होता. तो परत मिळवण्यासाठी भाजपनं इथे ताकद लावली होती. पोटनिवडणुकीनंतर इथे पुन्हा हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर असाच सामना झाला. पोटनिवडणुकीत रासनेंचा पराभव केलेल्या धंगेकरांविरोधात यावेळी भाजपनं तगडी फिल्डिंग लावली होती. त्यातून निवडणुकीत रासनेंनी धंगेकरांचा 19,423 मतांनी पराभव केलाय. एवढंच नाही, भाजपनं काँग्रेसला पुणे शहरातून हद्दपार करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याचंही बोललं जातंय. आता लोकसभा असेल किंवा इतर स्थानिक मुद्दे, त्यातून राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून वचपा काढल्याचे प्रकार घडलेत. तुमच्या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यावरून बदला घेण्याचा प्रयत्न झाला, त्यात कोणी बाजी मारली, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.